ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आता घडामोडींना योग आलेला आहे, वेग येतोय आणि संजय राऊत आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतंय। आगामी मनपा निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे। उद्धव ठाकरे ही राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आठवडाभरामध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येणार आहे आणि आता शिवतीर्थावर महत्त्वाच्या बैठकांचा सिलसिला असणार आहे। तर संजय राऊत आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले असं कळतंय आणि कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, आज महत्त्वाच्या भेटीगाठींचा हा सिलसिला आहे, बैठकांचा सिलसिला आहे। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत येतात असं कळतंय, त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। तरी संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत, परंतु उद्धव ठाकरे पोहोचणार की नाही या संदर्भात अद्याप काही कळालं नाही। आणि ज्या काल निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे अत्यंत कमी कालावधी म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समाप्त करायची आहे आणि त्या दृष्टीने 15 जानेवारीला मतदान आहे आणि अत्यंत कमी कालावधी आहे आणि याच दृष्टिकोनातून जागा वाटप हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे। कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेसच्या संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलणं झालेलं आहे, परंतु स्थानिक नेत्यांवर त्यांनी हे बोलणी जी आहेत ती सोडलेली आहेत। परंतु त्यामुळे काँग्रेस सोबत येईल की नाही माहिती नाही, परंतु दोन ठाकरे बंधू आणि शरद पवार हे एकत्र येण्याची जास्त शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून जागा वाटपच्या दृष्टीनं संजय राऊत हे चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी जात आहेत आणि एकंदरीतच लवकरात लवकर जागा वाटप संपूर्ण प्रचाराला वेग यावा आणि इतर रणनीती जी आहे ती आखली जावी या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक असल्याचं सांगितलं जाते। अगदी कृष्णात, खरं तर आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि आत्ताच काही निवडणुकांचा अनुभव सुद्धा आहे की जागा वाटपाचा हा जो कळीचा मुद्दा असतो तो अनेक दिवस खरं तर तसाच पडलेला असतो, तो प्रश्न लवकर सुटत नाही आणि त्यामुळे प्रचारासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे यश आपोआपच येत नाही या निवडणुकांमध्ये, असं अनेकदा गेल्या काही निवडणुकांमध्ये अनुभव आहे। त्यामुळे आता या दृष्टीनं खरं तर चर्चा पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे। या क्षणाची दृश्य आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय। कृष्णात, असे संपर्कात रहा। संजय राऊत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाची ही भेट आहे कारण कालच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका काल जाहीर झालेल्या आहेत आणि युतीचा फॉर्म्युला म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा फॉर्म्युला, त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विशेष म्हणजे या भेटीसाठी आत्ता या भेटीमध्ये अनिल परब सुद्धा आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत सुद्धा आहेत। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर ही सगळी बैठक आहे। निश्चितच जागा वाटप या संदर्भात ही महत्त्वाची बैठक असणार आहे। उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी भेटीसाठी पोहोचतील असं कळतंय, अर्थात या संदर्भात अजून दुजोरा मिळालेला नाहीये। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। कृष्णात, अनिल परब सुद्धा आलेले दिसतात। अनिल परब हे संपूर्ण मुंबईतल्या ठाकरे गटाच्या जागा वाटपासंदर्भात पुढाकार घेत आहेत आणि त्याचबरोबर खास करून उद्धव ठाकरे गटाकडून जी बोलणी सुरू आहे त्यामध्ये अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे दोघे जण आहेत, तर मनसेकडून राज ठाकरे यांच्या पक्षाकडून नितीन सरदेसाई हे आहेत आणि बाळा नांदगावकर हे दोघे जण आहेत। असे चौघांच्या मध्ये या चर्चा ज्या आहेत यापूर्वी जागा वाटपासंदर्भात पार पडलेल्या आहेत। त्यामुळे अनिल परब हे जागा वाटपा असतील चर्चेला आणि ते आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच ही जागा वाटपाच्या संदर्भातली चर्चा आहे आणि पुढच्या रणनीतीच्या संदर्भातली चर्चा असू शकते आणि हे दोघे देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यामुळे नक्कीच या प्रकारची खास करून जी चर्चा असणार आहे ही मुंबईच्या संदर्भातली चर्चा असणार आहे आणि मुंबईची महापालिका निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच सर्वाधिक जास्त चर्चा ही मुंबईसाठी असेल। अगदी त्याचप्रमाणे कृष्णात आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, ती म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये जेव्हापासून राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबरोबर येणार किंवा महाविकास आघाडीमध्ये येणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच काँग्रेसनं काढता पाय घेतला आणि मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असे संकेत दिले गेले आणि त्यानंतर तर थेट घोषणा सुद्धा या संदर्भातली अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी केली। वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा त्यांनी सुद्धा काल या संदर्भात माहिती दिली। तेव्हा आता ठाकरे बंधूंच्या या युतीसमोर एक तिहेरी आव्हान असणार, एक
काय नेमकी या संदर्भातली रणनीती असू शकते जागा वाटपाच्या संदर्भातली? खास करून तेच एक आव्हान असणार आहे, कारण काँग्रेस यावेळी सोबत नसेल, परंतु राज ठाकरे यांचा मनसे सोबत असणार आहे. आणि खास करून मराठी ज्या ठिकाणी बहुभाग आहे त्या ठिकाणी कशा प्रकारची रणनीती असणार आहे, कारण दोन्ही पक्षाचे, दोन्ही ठाकरे बंधूंची वोट बँक जी आहे ती मराठी आहे आणि त्याच ठिकाणी सर्वाधिक दोन्ही पक्षांकडून जागांची मागणी अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं जागा वाटप जे आहे ते सर्वाधिक जास्त डोकेदुखी ही ठरणार आहे. आणि त्याचबरोबर जर काँग्रेस सोबत येणार नसेल तर काँग्रेस सोबतची जी मतं असणार आहेत किंवा काँग्रेसला मानणारी जी मतं आहेत, खास करून दलित आणि मुस्लिम वोट बँक ही आपल्याकडे कशा पद्धतीनं आणता येईल ह्या संदर्भात देखील त्यांना अधिकाधिक चर्चा करावी लागेल, त्या संदर्भात रणनीती आखावी लागेल. कारण आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीला काँग्रेस सोबत असताना आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून एकत्र असताना चांगली लढत दिली होती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तितक्या प्रमाणात जास्त यश जरी महाविकास आघाडीला मुंबईत मिळालं नसलं तरी इतका दारुण पराभव देखील मुंबईत झालेला पाहायला मिळाला नाही. त्यामुळं ही वोट बँक जर आपल्या सोबत असेल तर त्या संदर्भात काय काय रणनीती आखावी लागेल. खास करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या अगोदरची भूमिका ही काँग्रेससाठी अडचणीची ठरत होती, परंतु येत्या काळामध्ये काँग्रेस सोबत नसणार आहे तर काँग्रेसची वोट बँक किमान आपल्याकडे खेचण्यासाठीचे प्रयत्न आणि त्याचबरोबर मराठी आणि हिंदुत्व हे मुद्दे कशा प्रकारे घेऊन जातात हे दोन्ही ठाकरे बंधू. ठीक आहे कृष्णा काही मिनिटांसाठी थांबवते. अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी या संदर्भातले तपशील. अविनाशजी, आज ही 24 तासवर आपल्याला ही दृश्य आम्ही प्रेक्षकांना सध्या दाखवतोय ती म्हणजे शिवतीर्थवर होत असलेल्या एका महत्त्वाच्या भेटी संदर्भातली. अनिल परब आत्ता गाडीतून उतरताना दिसले, काही वेळापूर्वी संजय राऊत त्या ठिकाणी दाखल झालेत. अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते दोन बंधूंच्या युती संदर्भातल्या औपचारिक घोषणेची. मात्र काय ही बैठक आज जागा वाटपासंदर्भातली आहे? नाही, मला वाटतं आता काल निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता या दोन्ही नेते सन्मान्य राजसाहेबांची भेट घेत असावेत. आपण थोडा वेळ थांबूया, आपल्याला कळेलच की नक्की काय घोषणा होते काय होत नाहीये. आपण सगळेजण त्याची वाट बघू. अगदी आमच्यापर्यंत एक माहिती अशी कळली आहे की उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरेंना आज भेटणार आहेत, त्या संदर्भातले काही तपशील? नाही, मला याची काही कल्पना नाहीये. बरं, जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे प्राथमिक स्तरावर काही चर्चा झाल्याचं कळतं आहे, तर आज जागा वाटपासंदर्भात जर चर्चा होत असेल? हे बघा, जर काही गोष्टी घडणार असतील तर आमच्या पक्षाच्या वतीने फक्त राजसाहेब ठाकरेच तो निर्णय घेतील. बाकी जागा म्हणजे युती होणार आहे का, जागा वाटप आहे, कोणाला किती जागा आहे, हे निर्णय सन्मान्य पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरेच घेतील. जी, हरकत नाही. ती बातमी आपल्याला म्हणजे ही माहिती काही वेळामध्ये अर्थातच या संदर्भातली स्पष्टता येईल. मात्र एकंदरीतच जेव्हा दोन ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी बरोबर जात आहे असं कळतंय, काँग्रेसने कारण स्वबळाचा हा नारा दिलेलाच आहे, त्यामुळे ही निवडणूक अशी होईल असा एक फॉर्म्युला मांडला जातोय. मी फक्त आपल्याला सांगते जो अंदाज आहे हा फॉर्म्युला असेल ठाकरे बंधू अधिक राष्ट्रवादी विरुद्ध महायुती, महायुतीमध्ये भाजप आणि अर्थातच शिवसेना, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी मुंबईमध्ये नसेल, विरुद्ध काँग्रेस, अशी ही लढत होईल. कसं आपण पाहता या चित्राकडे? नाही, कसं आहे, कुठलेही अंदाज वर्तवणं आदर नक्की केला पाहिजे अंदाजांचा, परंतु जोपर्यंत प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट उतरत नाही त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की ठाकरे ही एक मोठी ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि नुसते कौटुंबिक निमित्ताने दोन ठाकरे भेटले तरी सुद्धा सत्ताधारी पूर्णपणे हललेले आहेत. म्हणजे तो मोर्चा असेल किंवा डोमचं त्यांचं काय भेस झालं असेल, सभा झाली असेल, त्यामुळे नक्की ठाकरे ही खूप मोठी ताकद आहे आणि त्यांच्या मागे महाराष्ट्रातील लाखो करोडो जनता आज पूर्ण ताकदीने उभी आहे. बरं, पण मग फक्त मुंबई महापालिकेपुरतीच हा सगळा फॉर्म्युला ठरतो आहे का ज्या इतर 28 महापालिका आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही फॉर्म्युला ठरणार आहे? मी तुम्हाला अगदी खरं सांगतोय, ही भेट नक्की कशा संदर्भात त्यात काय ह्याच्याबद्दल सन्मान्य राजसाहेब ठाकरेच योग्य त्यावेळी भाष्य करतील. ठीक आहे जी. अविनाशजी, पुन्हा एकदा तुमच्याशी नक्की संपर्क साधेल आणि या संदर्भातली आणखी माहिती, अधिकृत माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अविनाश अभ्यंकर आपल्याबरोबर होते. तर संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत. या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते शिवतीर्थवर एक महत्त्वाची घडामोड सध्या सुरू आहे, ती म्हणजे एकतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा सगळ्यांना असताना हा मुहूर्त नेमका कुठला आहे हे ठरणार आहे किती डिसेंबरचा. कारण कालच महापालिका निवडणुका जेव्हा जाहीर झालेल्या आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत, तेव्हा वेळ कमी असल्यामुळे निश्चितच ठाकरे बंधूंच्या औपचारिक युतीची घोषणा ही 2 दिवसात होईल. त्यात झी 24 तासला वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 18 डिसेंबर ही तारीख ठरण्याची शक्यता आहे. आणि 9 तारखेला राज ठाकरे यांच्या एकंदरीतच राजकीय वैयक्तिक आयुष्यामध्ये एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे 18 डिसेंबर हाच मुहूर्त पुढे येतोय का हे बघणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर या राजकीय घडामोडीमध्ये सध्या महत्त्वाची बातमी ती म्हणजे बैठकांचा सिलसिला आता शिवतीर्थवर इथून पुढे सुरू राहणार आहे. राजकीय घडामोडींना
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आता मोठा वेग येऊ लागलेला आहे. सध्या अनिल परब सुद्धा बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. त्या हा जागांचा फॉर्म्युला इथे निश्चित होतो आहे का बघायचंय, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले अनिल परब यांच्याकडे संपूर्ण मुंबईची युबीटीची एक जबाबदारी आहे. त्यामुळे जागा वाटपाचा हा फॉर्म्युला या ठिकाणी निश्चित होतोय का पाहायचंय. खरं तर संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे माध्यमांपासून दूर आहेत. त्यांनी दररोज प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरी काही वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे. माध्यमांसमोर त्यांनी भूमिका मांडलेली आहे की 2 ठाकरे बंधू एकत्रित येताना 5 महापालिकांमध्ये कशा प्रकारे एकत्रित येऊ शकतात या संदर्भातले त्यांनी एक सांकेतिक वक्तव्य सुद्धा केलेलं होतं. त्यामुळे कुठकुठल्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.